नांदेड जालना समृद्धी संदर्भात जवळपास गेले 2 महिने मी जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी माननीय SDM यांच्याकडे घेऊन येतो आणि मागच्या 1 महिन्यापूर्वी दैनिक पार्श्वभूमीचे संपादक आणि शेतकरी आमरण उपोषणाला त्या ठिकाणी उपोषणाला बसले होते आणि त्यांनी गंभीरपणे काही इशारे दिले होते। मी पालकमंत्री महोदयाशी बोललो, मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांशी बोललो आणि माननीय जिल्हाधिकारी स्वतः त्या ठिकाणी उपोषण स्थळाला भेट द्यायला आले। त्यांच्या मागण्या रास्त होत्या की आमची विहीर आहे ते विहीर लावल्या गेली नाही, आमचे झाडं आहेत तर झाडं लावल्या गेले नाहीत, आमची पाईपलाईन आहे आमचं पाईपलाईन लावली गेली नाही, आमचं राहतं घर आहे घर लावलं गेलं नाही। हे शेतकऱ्यावरती अन्यायकारक होतं आणि जेव्हा की संयुक्त मोजणी झाली, संयुक्त मोजणीमध्ये हे सर्व येऊन सुद्धा जर घेत नसेल तर हे शेतकऱ्यावरती अन्याय होता। आणि आता काही बाबी अशी आहे की समजा आता दत्त मंदिर हे शहरातला भाग आहे, ताईमाईचं मंदिर, आणि तिथं आज जमिनीचे भाव 2 कोटी रुपये आहेत आणि सरकारने भाव काय काढला 25 लाख रुपये। आता खरं तर हे पटण्यासारखं आहे का? दत्त मंदिरच्या बाजूला कोणी 25 लाख रुपये घेईल का? मग हा शेतकऱ्यावर अन्याय नाही का? मग त्यामुळे मी ही वस्तुस्थिती लक्षात आणून दिली की बाबा हे 25 लाख रुपये, आणि शेवटी शेतकरी म्हणतो काय तर आमची तुम्ही 2 एकर जमीन घ्यायला लागले ना तर आमच्या जमिनीच्या बाजूला आम्हाला 2 एकर घेऊन द्या। अत्यंत रास्त मागणी, 2 एकर आमची घ्यायला आले, आम्हाला त्या जमिनीच्या बाजूला 2 एकर घेऊन द्या, ही मागणी आम्ही करून पाहिली त्यांच्याकडं। त्यामुळं आता अधिकाऱ्यांनी थोडंसं मत बनवलं, जे संपूर्ण सरसगट जिरायत लावलं होतं ते आता हंगामी भागात लावण्याच्या सूचना शासनाने केलेल्या आहेत। हंगामी भागात आहेच त्यांचं लावण्याच्या सूचना केल्यामुळे त्यांच्यावर काही आपण उपकार करत नाही। त्यांच्याकडे झाडं आहे, त्यांच्याकडे विहिरी आहे, त्यांच्याकडे बोर आहे, एखाद्या शेतात बोर असेल विहीर असेल तर ते बागायत लावाच लागतं तुम्हाला, हंगामी बागायत। तर त्यांच्याकडे सर्व ते आहेत, परंतु ते कशामुळं ते घेतले नाहीत मला कळत नाही। त्यामुळं 4-5 बैठका आम्ही या ठिकाणी घेतल्या। शेतकऱ्यांनी निर्धार केलेला आहे आमच्या मर्जीप्रमाणे आम्हाला कायद्याच्या चुकडीत बसून हा जर मिळाला नाही तर समृद्धी महामार्ग आम्ही या ठिकाणी होऊन देणार नाही। आणि मला आठवतं की मुंबई हा समृद्धी मार्ग होत असताना पहिली रजिस्ट्री आम्ही जालन्यामध्ये करून दिली, एवढं सहजपणे आम्ही या ठिकाणी काम करून दिलं। त्यावेळेस अंगुराच्या झाडाला आम्ही 15,000 12,000 ते 15,000 एका झाडाला दिले आणि आज 350 रुपये देतो, म्हणजे हा अन्याय नाही का शेतकऱ्यावरती? त्यामुळे हे सर्व गोष्टी मी प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्या आणि 3 तारखेपासून अधिवेशन सुरू होणार आहे। 3 तारीख 4 तारीख 5 तारीख 6 तारीख या ज्या दिवशी मला भेटेल त्या दिवशी लक्षवेधीच्या माध्यमातून मी हा मुद्दा सभागृहामध्ये त्या ठिकाणी मांडणार आहे। जे मूल्यांकनामध्ये भाऊ जे अधिकाऱ्यांनी मुद्दामून असं केलेले झाडांच्या जमिनीच्या त्यांच्यावर काही कारवाई करण्यात येईल? बघा, काही बाबीचा आधार घेऊन त्यांनी काही अधिकाऱ्यावर आता कळतंय की काही 7 अधिकारी तिकडे सस्पेंड केले। मग आता माझा उलटा प्रश्न आहे, त्यांनी खोटं केलं म्हणून त्यांना सस्पेंड केलं, ज्यांनी खऱ्याचं खोटं केलं त्यांना काय करायचं? इथे विहीर असून विहीर लावली नाही, झाडं असून झाडं लावली नाहीत, पाईपलाईन असून पाईपलाईन लावली नाही, मग त्या अधिकाऱ्याला सस्पेंड करणार आहे का? हा शेतकऱ्यावरती अन्याय नाही का? ही मागणी मी सभागृहात करेन।